आज आपण करणार आहोत विदर्भ स्पेशल गोळा भात किंवा मुटके भात। ही अतिशय प्रचलित अशी विदर्भची रेसिपी आहे, पण हल्ली लुप्त होत चालली आहे। इतकी बघण्यात येत नाही। पूर्वीच्या काळी घरोघरी तर व्हायचीच, पण लग्न कार्यात पण असायची। जसं वडा भातवर लाल सुक्या मिरच्यांची फोडणी घेतली जाते, तशीच या गोळा भातवर ही पद्धत आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी घेतला आहे 1 कप बासमती तांदूळ। तुम्ही घरात कुठलाही तांदूळ जो वापरता तो घेऊ शकता। याला 3-4 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेते आणि वेळ असेल तर थोडा तांदूळ भिजवून ठेवावा, स्पेशली जर तांदूळ जुना असेल तर। आता एका पॅन मध्ये 1-2 चमचे तेल गरम करायचं। थोडंसं तेल हवंय आपल्याला, मोहरी फुटेल एवढंच। त्याच्यातच 1 चमचा हळद आणि हळद तळली जाईपर्यंत आपण फिरवून घेऊ आणि त्याच्यात धुतलेला तांदूळ घालूया। आता हा तांदूळही थोडासा आपल्याला परतून घ्यायचा, फार नाही परतायचा, पुलाव सारखा वगैरे। हलकासा गरम झाला की त्याच्यात आपण घालूया 2.5 पट पाणी। माझा तांदूळ जुना असल्यामुळे मी 2.5 पट पाणी घालते, तसं 2 पट पाणी पुरतं। त्यासोबत 1 चमचा मीठ किंवा चवीप्रमाणे मीठ घालून नीटपणे हलवून घेऊ। कढई गरम असल्यामुळे तांदूळ खाली चिकटलाय, तर तो मोकळा करून घेऊन झाकण ठेवायचं आणि पाण्याला उकळी येऊ द्यायची। आता अगदी मंद आचेवर भात शिजवायचे, साधारणपणे 20 मिनिटं लागतात। तोपर्यंत आता आपण आपले मुटके किंवा गोळे तयार करून घेऊया। इथे मी 1 वाटी जाड बेसन घेतलंय, त्याच्यात 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा जिरे आणि हिंग। विदर्भात त्याच्यात हिरवी मिरची आणि लसूण ठेचून घालायची ही पद्धत आहे, पण आमच्या घरी लसूण आवडत नाही गोळ्यांमध्ये, त्यामुळे मी टाकत नाहीये। त्याचसोबत चवीपुरतं मीठ आणि 2 टेबलस्पून तेल घालूया। हे आहे मोहण्यासाठी, म्हणजे आपले गोळे किंवा मुटके जे आहेत ते खुसखुशीत होतील। आता बोटाने हे छानपैकी मिक्स करायचं आणि मग लागेल तसं पाणी घालून याचं घट्ट पीठ भिजवायचं। पाणी शक्यतोवर कमी वापरायचं आहे। बेसनाचं हे रवाळ पीठ असल्यामुळे थोड्या वेळाने फुगणार, त्याच्यामुळे आपले गोळे छान मोकळे होतील। पीठ भिजलं की बोटांना थोडंसं तेल लावून याचे आपण मुटके करून घेऊ, म्हणजे हातावर छोटे छोटे गोळे घेऊन असं बोटांचे ठसे उमटले असे आपल्याला मुटके करायचे, म्हणूनच याला मुटका भात म्हणतात। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गोल गोळे पण करू शकता। माझी आई नेहमी मुटकेच करायची, त्याच्यामुळे मी तेच तुम्हाला दाखवते आहे, पण मी लग्न कार्यात गोल गोल गोळे पाहिलेले आहेत। आता भाताकडे वळूया। भात आपल्याला पूर्णपणे शिजवायचा नाहीये, साधारणपणे 70% भात शिजला आणि थोडंसं पाणी जेव्हा खाली असेल भातात, तेव्हाच आपल्याला हे मुटके त्याच्यात छानपैकी रचून आणि थोडंसं तांदूळाची शीतं त्याच्या डोक्यावर टाकायची आणि मग झाकण ठेवून मंद आचेवर हे शिजवायचं आहे। भाताच्या वाफेमुळे किंवा ते जो कोण ओलावा असतो खाली, त्याच्यामुळेच हे मुटके शिजतील। आपला तांदूळ किंवा भात पूर्णपणे शिजायच्या आधीच मुटके भातात जायला हवे, हे मात्र लक्षात ठेवायचं। आणि हा भात असं डायरेक्ट गॅसवर मोकळा जास्ती छान होतो, पण तसं कुकरमध्ये पण करता येतो। आपला मुटके भात किंवा गोळे भात जबरदस्त दिसतोय, मस्त शिजलाय, शीतं उभी राहिली आहे, त्या अर्थी आपला तांदूळ छान शिजला आहे। तर आता करायची आहे फोडणी। फोडणीसाठी तेल कडकडीत तापवून मग त्याच्यात भरपूर मोहरी घालायची, 2-3 चमचे तरी मोहरी, आणि मोहरीला छान तडतडू द्यायचं, तरच खमंग फोडणी होते। आता चिमूटभर जिरं, भरपूर मोहरी, थोडीसं जिरं आणि सुक्या लाल मिरच्या। तर काही तिखट आणि काही कमी तिखट सुक्या मिरच्या घेतला तर सगळ्यांना खाता येतं। मिरच्या छान तळल्या गेल्या की गॅस लगेच बंद करायचा आणि त्याच्यात हिंग घालायचं, बस फोडणीच एवढंच घालायचंय। हा गोळे भात किंवा मुटके भात बरोबर चिंचेचं सार, कढी किंवा मठ्ठा म्हणजे मसाल्याचं ताक करायची पद्धत आहे। मी ते ताक केलं आहे आज। आता हे खायचं कसं ते पण तुम्हाला पटकन सांगते। पानामध्ये असं भरपूरसा भात पाडून घ्यायचा आणि 2-3 तरी कमीत कमी मुटके हवे, त्याच्यावर घालायची आपली खमंग फोडणी आणि ते मुटके कुस्करून घ्यायचे, मिरची पण कुस्करून घ्यायची, तिखट ज्यांना आवडत असेल त्यांनी, आणि ते सगळं मिक्स करून असा मस्तपैकी घास तयार करायचा। सुटलं की नाही पाणी तोंडाला? तुमच्यापैकी कोणी कोणी हा भात खाल्लाय किंवा घरी करता मला कॉमेंटमध्ये जरूर कळवा।